नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अंताजी इंद्रायणीला म्हणू लागतात, का गं डिटेक्टिव्ह, रात्री गपगुमान घरी झोपायचं सोडून माझा पाठलाग करतीस वय? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, नाही, मला असं वाटलं की या घोंगडीच्या आत चोरच आहे. ते पुढे बोलतात, मला चोर म्हणतेस वय? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, नाही, मला वाटलं या घोंगडीच्या आत. त्यावर ते बोलले, काहीच बोलायचं नाही, तू मला पाहिलं नाही आणि मी तुला पाहिलं नाही. जर सांगितलं तर तुलाच गायब करून टाकेल. आता माझा जर पाठलाग केला तर मी तुला भूतांच्या तावडीत देईल. गावात जे भूत फिरतायत ते माझे दोस्त आहे आणि मी पण एक भूत आहे. त्यावर इंद्रायणी घाबरते. मी काही नाही बोलणार असं म्हणून रडू लागते आणि तिथून पळ काढते. इकडे अधोक्षज आणि गोपाळ इंद्रायणीला घरी शोधत येतात. पण नारायणी येऊन विचारू लागते, अरे काय रे, का बरं इंद्रायणीच्या नावाने ओरडताय? आईने ऐकलं तर ओरडेल तिलाच. त्यावर अधोक्षज म्हणतो, इंद्रायणीला पाहिलंय का कुठे? त्यावर नारायण म्हणते, असेल अरे इथेच कुठेतरी काम करत. त्यावर अधोक्षज म्हणतो की इंद्रायणी गावातही नाही आणि घरातही नाही. त्यावर नारायणी म्हणू लागते, काय झालं, तुम्ही दोघांनी तर नाही ना काही उद्योग केले? त्यात इंद्रायणी येते. त्यावर सगळे तिला विचारू लागतात, अगं कुठे होतीस, किती शोधलं तुला आम्ही. पण इंद्रायणी मात्र काहीच बोलत नाही. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, इंदू, अगं बोल ना, काय झालंय, का बरं गप बसली? त्यावर इंद्रायणी म्हणते, ते मी काहीतरी पाहिलंय. त्यावर ते विचारू लागतात, काय पाहिलंय तू? त्यावर ती म्हणते, मला कसली तरी चाहूल लागली. त्यावर गोपाळ म्हणतो, अगं कसली चाहूल, काय पाहिलंय सांगशील ना? तू भूतभीत तर नाही पाहिलं ना? अधोक्षज म्हणतो, दादा जाऊ दे, तिला झोप लागली असेल. त्यावर गोपाळ म्हणू लागतो, कसली झोप, इथं तिने आमची झोप उडवलीये, सांग काय झालं इंदे? पुढे ती बोलू लागते की मी पोपटरावांना पाहिलं आणि ती झालेली हकीकत सांगू लागते. पोपटरावांनी पत्रकाराला धरून आणायला सांगितलेलं असतं. त्यावर पत्रकार म्हणत असतो, हे बघा पोपटराव, मला सोडा, मला टच करू नका. त्यावर पोपटराव म्हणतात, चुकलं आमचं, आणि त्याच्या एक कानाखाली लावतात. पुढे ते बोलू लागतात, तुला माहीत नाही ह्या पोपटरावाची ताकद, मी पोपटराव लांडगे आहे. कोण कुठला फुटकळ माणूस माझ्या विरोधात बातमी देतो होय? तुला जगायचं नाहीये का? का मरायची हौस आलीये? पुढे ते म्हणतात, हे सगळं काम बंद कर, नाहीतर तुझी बाहेर पाठवण्याची व्यवस्था करावी लागेल मला, आणि त्याला घेऊन जा असं म्हणतात. इंद्रायणी बोलते, माननीय पोपटराव, त्या माणसाला खूपच ओरडत होते, त्यामुळे मला खूप भीती वाटली. त्यावर नारायणी विचारू लागते, इंदू, तू त्या पोपटरावांसमोर गेली नव्हतीस ना, म्हणजे तुला त्यांनी पाहिलं नाही ना? त्यावर इंदू नाही बोलते. पुढे गोपाळ म्हणू लागतो, खुळ आहे हे. अगं इंदे, त्या पोपटरावांना एका माणसाला ओरडताना बघितलं, त्यात घाबरण्यासारखं काय? तू पोपटरावालाच बघितलं ना, कोण्या भूताला तर नाही बघितलं. आणि तुझी स्टोरी एवढी हॉरर नव्हती, टाइमपास होती. इकडे इंद्रायणी शाळेत जात असताना अंताजी वाटेत भेटतात आणि तिला विचारू लागतात, काय सिक्रेट एजंट इंद्रायणी आज कोणाच्या भागावर? पुढे ते तिला विचारतात, जर सिक्रेट ठेवलंस तर तुला प्रॉब्लेम नाही आणि मलाही प्रॉब्लेम नाही, काही कळालं का? त्यावर इंद्रायणी मान डोलून नाही बोलते. त्यावर ते हसतात आणि म्हणतात, मला तुझ्या लेवलला येऊन तुझ्याशी बोलावं लागेल. पुढे ते तिला विचारू लागतात, काल तू मला पाहिलं, कोणाजवळ बोललीस का? त्यावर इंद्रायणी नाही म्हणते. त्यावर ते म्हणतात, व्हेरी गुड, घबराशील तर फायद्यात राहशील. जर सिक्रेट फोडलं तर गावातले सगळे भूतं तुझ्या मागे लावेल आणि त्यापेक्षा वाईट हाल करेल, कारण सगळी भूतं माझी दोस्त आहे. अंताजी व इंद्रायणीला बोलत असताना मोठ्या बाई बघतात. अंताजी घरी येतात तेव्हा मोठ्या बाई तिथे उभे असतात. मोठ्या बाईंना पाहून अंताजी म्हणू लागतात, काय ओवाळायसाठी उभे राहिल्यात की काय? त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, होय, नारायणीला सांगते ओवाळण्याचं ताट घेऊन ये आणि कुटकच मोडून टाक. पुढे मोठ्याबाई विचारू लागतात, त्या गुचकीशी काय बोलत होत्यात? त्यावर अंताजी म्हणतात, कोण? त्यावर मोठ्याबाई बोलतात, अहो ती गुचकी, ती कार्टी. त्यावर अंताजी म्हणतात, आपली इंदू आहे, गोड आहे ती. मोठ्याबाई बोलू लागतात, आपली नाही आहे ती, आणि गोड तर मुळीच नाही, कारलं आहे ते, फक्त फ्रॉक घालून फिरतंय. त्यावर अंताजी हसू लागतात. मोठ्याबाई विचारू लागतात, तिच्याशी काय बोलत होतात? त्यावर अंताजी म्हणतात, तिच्याशी हे असंच हवा पाण्याच्या गोष्टी करत होतो. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, हवामानाच्या गोष्टी करायला ती काय हवामान खात्यात आहे होय? त्यावर मोठ्याबाई बोलतात, हे बघा, बायकोशी खोटं बोलू नये. त्यावर अंताजी म्हणू लागतात, मग बायकोने पण नवऱ्याच्या नसत्या चौकशी करायच्या नसतात. मोठ्याबाई बोलू लागतात, आधी सांगा तिच्याशी काय बोलत होतात? त्यावर अंताजी म्हणतात, सांगतो, मी तिला एक कोडं घातलंय, बसली सोडवत. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, तुम्ही तिला कोडं घातलंय? आपल्या अधोक्षजला कधी कोडं घातलं नाही तुम्ही?
त्यावर अंताजी हसून म्हणतात, अगं ते कोडं मी फक्त तिलाच घालू शकतो, अधोक्षजला नाही. हिंदू वेगळी अधोक्षज वेगळा असं म्हणून ते तिथून निघून जातात आणि चहा पाठववर असं म्हणतात. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, हे दिग्रजकर एक जात परधार्जिने आहेत. इकडे व्यंकू महाराज मंदिरात असताना तिथे बाळंभट येतात, पण त्यांचं लक्ष नसतं. पहाटेला त्यांनी जे काही पाहिलं त्या विचारांमध्ये ते असतात. व्यंकू महाराज त्यांना आवाज देऊ लागतात, पण ते काही उत्तर देत नाही. त्यावर व्यंकू महाराज त्यांच्याजवळ जाऊन बाळंभट बाळंभट म्हणतात आणि ते जोरात घाबरतात. पुढे व्यंकू महाराज त्यांना विचारू लागतात, अहो बाळंभट, झालंय काय? केव्हाचा आवाज देतोय तुम्हाला आणि तुमच्या चेहऱ्यावर एवढा तणाव कसला? त्यावर बाळंभट म्हणू लागतात, व्यंकू महाराज, तुमचा विश्वास बसणार नाही, पण मी पाहिलंय तिला. त्यावर व्यंकू महाराज विचारतात, कुणाला? त्यावर बाळंभट म्हणू लागतात, तिच्या सावलीला, ती दाढीवाली आणि साडीवाली बाई. त्यावर व्यंकू महाराज म्हणतात, अहो बाळंभट, काय झालंय तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? त्यावर बाळंभट म्हणू लागतात, त्या टरमाळ्याने जे पाहिलंय ते खरं आहे. आपल्या विठुबाच्या वाडीला कुणाची तरी नजर लागली आहे. विठुराया, आता तूच वाचव आम्हाला. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.